नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचे जे 13 जिल्ह्याचे निकाल बाकी आहे त्याबाबतचे अपडेट पाहणार आहोत। तसेच झेडपीची एकूण 5 पदांची परीक्षा राहिलेली आहे त्याची पण अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि वनरक्षक भरतीबाबतची पण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तलाठीचे 13 जिल्ह्याचे निकाल, तसेच झेडपीचे ग्रामसेवक, आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, आरोग्य परिचारिका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मित्रांनो वनरक्षक पदांची भरती हे पेसा क्षेत्राअंतर्गत जे आरक्षण आहे त्यामुळे थांबलेली आहे। तर आज 30 जानेवारी आहे आणि 30 जानेवारीला याचा निकाल लावला जाणार होता। जे काही पेसा अंतर्गत आरक्षणामुळे कोर्टात केस आहे त्याचा निकाल हा आज लावला जाणार होता। तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी असून ही जी तारीख आहे हे 30 जानेवारीला न लावता आणखी समोर गेलेली आहे। म्हणजे आज याचा निकाल लागणार नाही, तर याची तारीख आणखी समोर गेलेली आहे। तर पहा आता याबाबतची सुनावणी कोर्टात केव्हा होणार आहे। तर बघा मित्रांनो, हे नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे, हे 13 फरवरी। तर आता मित्रांनो याबाबतची सुनावणी हे 13 फरवरीला होण्याची शक्यता आहे। तर अगोदर ही तारीख 25 डिसेंबर होती, 25 डिसेंबरवरून 9 जानेवारी करण्यात आलेली होती, 9 जानेवारीवरून 30 जानेवारी करण्यात आलेली होती आणि आता आणखी तारीख ही वाढवण्यात आलेली असून 13 फरवरीला याबाबतची सुनावणी कोर्टामध्ये होण्याची शक्यता आहे। तर असंच जर तुम्हाला तारीख पर तारीख मिळत राहिली तर तुमची जी पूर्ण भरती प्रक्रिया आहे हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अटकल्या जाणार आहे। ठीक आहे, कारण मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होते। जर तुमची भरती प्रक्रिया फरवरीच्या शेवटी झाली नाही तर मार्च महिन्यापर्यंत तुमची भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मे महिन्याची वाट या ठिकाणी पाहावा लागेल। मग अशी जर तुम्हाला तारीख पर तारीख मिळाली तरच। तर या पेसा अंतर्गत आरक्षणामुळे वनरक्षक भरतीचे काही पदे, तसेच तलाठी भरतीचे 13 जिल्ह्याचे निकाल आणि जिल्हा परिषदेची 5 पदांची परीक्षाही राहिलेली आहे। तोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार नाही। तर आता 13 फरवरी आणि नवीन तारीख जाहीर केलेली आहे। जर 13 फरवरीला तुमचा निकाल लागला तर फरवरी शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते झेडपीची। आणि तलाठीचे जे निकाल आहे हे पण मित्रांनो फरवरीच्या 20 तारखेपर्यंत जारी केला जाणार आहे। तर तलाठीचा निकाल संपूर्ण तयार आहे, फक्त पेसा अंतर्गत जो निकाल लावण्यात आलेला आहे त्यानंतरच तुमचा निकाल या ठिकाणी जारी केला जाणार आहे। तर 13 फरवरीला पण कोर्टात जर केस गेली नाही, कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही तर मित्रांनो याची आणखी तारीख वाढवली जाईल आणि तारीख वाढवता तुमची जी संपूर्ण भरती प्रक्रिया लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सापडून जाईल आणि लोकसभेची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, आचारसंहिता संपेपर्यंत तुमची यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्झाम घेतल्या जाणार नाही, कुठल्याही प्रकारचा निकाल या ठिकाणी लावला जाणार नाही। म्हणून प्रार्थना करा की तुमची जे अंतिम सुनावणी आहे पेसा अंतर्गत हे 13 फरवरीला व्हायलाच पाहिजे। तर याबाबत कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही तर मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होते आणि आचारसंहिता सुरू झाल्यानंतर तुमची भरती प्रक्रिया ही पूर्णपणे त्या ठिकाणी ठप्प होऊन जाईल। आचारसंहिता संपल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे। याबाबत आणखी काही अपडेट आली तर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा। धन्यवाद।